चला मॅच ऑन होते. पहिली शुभेच्छा देऊया आपण दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट फॉर द गुड गेम. आम्हाला खूप चांगला क्रिकेट तुमच्याकडून अपेक्षित आहे. क्वालिटी क्रिकेट पाहायचं आहे आणि एक चांगलं बॅटल दोन्ही टीम खेळतील. नितलस गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय संजू अशोक सांगडे यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. त्यांनाही आम्ही आमंत्रित करू आपण या व्यासपीठावर. तुमचंही आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. चांगली मॅच. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करेल स्वर्गीय भरतदादा इलेवन पडके. बॅटिंगसाठी जवानमान नितलस संघाचे सलामीवीर फलंदाजांची जोडी मैदानात दाखल झाले. सोन्या पावशे, रवी काठे हे दोन बॅटर. चांगलं बॅटल बघा मिळेल. आधी दरे यांना आपण बघतोय गोलंदाजीचं पहिलं षटक ते हाताळतील. पंचाच्या भूमिकेमध्ये आपण याच गावचे आमचे सन्माननीय अनिल टेंबे सर, त्यासोबत सचिन कडू सर, रोहिंजन हे देखील आज जॉईन झालेत. पंचाकडून ग्रीन सिग्नल आले. मॅच आपण ऑन करतोय. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये सुधीरजी अगलावे आमच्यासोबत जॉईन झालेत. आई एकविरा इव्हेंट्स, त्यासोबत DJ आई एकविरा, विपुलजी भोईर वल्लभ. आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. ऑल सेट, सगळं काही सुनियोजित आहे, व्यवस्थित आहे. टायमिंग अलर्ट होणार आहे. 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपलीच पाहिजेत. त्यामुळं फिल्डिंग टीमनं याच्या रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तुम्हाला मैदानामध्ये या वेळेचं बंधन ठेवायचं आहे, वेळेचं पालन करायचं आहे. मॅच इज ऑन. फर्स्ट बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. चला ठीक, आता 10:30 वाजता आहेत. मॅच आपण ऑन करतोय. विश ऑल द बेस्ट. आधी दरे श्री गणेश कसा होईल टीमचा हे आपल्याला बघायचं आहे. खूप चांगली मॅच. दोन यंगस्टर संघ आमने सामने येत आहेत आणि बॅटल आता सुरू झालंय. पहिला बॉल राऊंड विकेटनं तेज तरार, वेगवान, चांगला स्टार्ट गोलंदाजी करत असताना सध्या आधी दरेने मिळवलाय. डॉट बॉलनं सुरुवात केली त्याने. थोडासा काही वेगळा प्रश्न विचारायचा होता सोन्या पावशेला. उत्तर होतं स्विच इट रिव्हर्स अटेम्प्ट, परंतु त्यामध्ये त्याला सक्सेस मिळालेले नाहीये. बॉल तयार पुन्हा एकदा आधी अवे फ्रॉम द बॉडी करायचं होतं. मिड अंपायर कॉल सचिन कडू सरांचा. इट इज वाईड. अव्हांतर चेंडून खातं उघडलंय बॅटिंग करणाऱ्या टीम जवानमान नितलस संघाचं. सुरुवात थोडी अगदी बघितलं आपण तर आता शांत पद्धतीनं, कारण पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर वाईड. यानंतर बेस्ट बॅटल मी आत्ताच माहिती देईन दोन्ही टीमला. ऋण 11 नारायण बी आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी. व्हॉट अ शॉट. काय हीच सुरुवात करायची. मैदानामध्ये मोठ्या फटक्यानंच आक्रमण करायचा, हा जणू काय मानसिकता होती बॅटर सोन्या पावशेची. ठोकला षटकार. सोन्याला आपण पाहतोय. सोन्या पावशे चांगली सुरुवात मैदानामध्ये त्याने केली आपल्या इनिंगची. लेट कट करायचं होतं. फिल्डर तयार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण गलीमध्ये अगदी बघायला मिळालं. रन पूर्ण केली जाईल. एक सिंगल स्ट्राईक रोटेट केली जाते. स्कोरबोर्डवर रन बघा मिळते तुम्हाला एकूण 8, ज्यामध्ये एक वाईड, एक षटकार, एक सिंगल, जे आता नुकताच बॉलवर आले. चांगला स्टार झालाय, कारण दोन्ही मी उल्लेख सुरुवातीलाच केला की दोन्ही टीमकडे भरपूर यंगस्टर खेळाडू आहेत आणि अतिशय चांगला खेळ, दर्जेदार खेळ ते दाखवत आलेत. ग्रामीण टेनिस विश्वामध्ये दोन्ही संघांची वर्णी लागते, ज्याने संपूर्ण पद्धतीने आपल्या गावाचं नाव आणि आपल्या टीमचं नाव, त्यासोबत आपला खेळ, आपलं स्वतःचा वैयक्तिक खेळ फार उंचावलाय. अशा दोन दर्जेदार टीम मध्ये बॅटल रंगणार आहे. पहिले षटक आधी इनसाइड आउट करायचं होतं. अपील लाईट होती. थोडा उत्साह बघायला मिळाला, परंतु सत्य तपासण्याचं काम पंच करतात, त्यामध्ये त्यांना सत्य दिसलेलं नाहीये. हेच त्यांनी बघितलं. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झालेला नाहीये, त्यामुळे डॉट बॉल मध्ये याची गणना होईल. स्कोरबोर्ड 8 वर थांबलाय. बिनबाद सुरुवात होत असताना अतिशय चांगलं हे मैदान मिनी वानखेडे स्टेडियम अगदी आपल्याला बघायला मिळतं. तेवढंच दैदीप्यमान हा क्रिकेटचा सोहळा आपण आनंदतोय.
जनमान वल्लभी आयोजित ग्रामस्थ मंडल चषकाची दमदार स्पर्धा इंग्रजी नूतन वर्षामध्ये साकार होणारी ही स्पर्धा, ज्यामध्ये आजचा हा दुसरा दिवस व्हाईट बॉल आलाय मागील. या ओव्हरचा दुसरा अवांतर चेंडू होता. स्कोरबोर्ड पुढे चाललाय. ऑन बोर्डवर 9 रन. बिनबाद सुरुवात करत असताना बरेचसे प्रेक्षक एक्विरा इव्हेंट्स बहुचर्चेत राहणार आहे. संदेश यांचा इव्हेंट आहे आणि त्यांच्याकडे आपण नक्कीच जॉईंट होते. या युट्यूब वाहिनीवर जमलेल्या सगळ्या जॉईंट झालेल्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करू. मैदानामध्ये प्रत्यक्षात आलेले प्रेक्षक आपलंही स्वागत. खेळायचं होतं पुन्हा एकदा, अगदी इनसाइड आउट करायचं होतं, बॅकफुट पंच करायचं होतं खरं तर. डीप पॉइंटला टार्गेट करण्याचा निर्धार होता बॅटरचा रवी काठे यांचा, परंतु आणखीन एक डॉट बॉल त्यांना फेस करावं लागेल. लगातार 2 डॉट बॉल अगदी इथे बघायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड 9 वर थांबला. अखेरचा चेंडू बॉल डिलिव्हर्ड होणार आहे. 2 एक्स्ट्रा बॉल कळत यार. बचावात्मक पवित्रा घेतलाय. काय अप्रतिम एंड केलं या ओव्हरचं आधी देरेनं. पहिलं षटक, एक षटकार आलाय, 2 वाईड आलेत, तरी या ओव्हरमध्ये रन आले फक्त 9. बिनबाद सुरुवात करत असताना स्वर्गीय भरतदादा इलेव्हन पडगे संघाचा चांगला स्टार्ट गोलंदाजीतून, परंतु कसा राहील यापुढे 4 षटकांमध्ये प्रवास जानमान नितल संघाचा. या मैदानामध्ये या महासंग्रामाला खरं तर आजचा दुसरा दिवस आला आणि पहिले षटक जे पॉवर प्लेचं, एक षटकार येऊन देखील 9 धावांचं राहिलंय. सलामीला आलेली जोडी सुरक्षित आहे. कदाचित 5 षटक आपण खेळतोय. थोडं शांत राहायचं, थोडं मैदानामध्ये सेट व्हायचं, बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट प्रॉपर करायचा, त्यानंतर आक्रमण करायचं, ही स्ट्रॅटर्जी असावी. आणि टेंबे सरांचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त रन गोलंदाजी मार्कवर आर्यन भोईर. व्हाईट संघ डबल डिजिट मध्ये आता कन्वर्ट करतोय. स्कोरबोर्ड 10 वर आपल्याला बघा मिळतं. बिनबाद संयमात्मक आणि तेवढंच प्लॅनिंग न सुरुवात बॅटिंग करताना देखील जनमान नितल संघाची. पुन्हा एकदा हलकीशी अपील इथे बघा मिळाली. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला आर्यन भोईरनं. डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळेल. महत्वाची मॅच आहे. पडगे संघ अगदी जेव्हा जेव्हा मैदानावर खेळतो आणि प्रत्येक टुर्नामेंट खेळतो, आणि एका बाजूला नितल संघ देखील सातत्यानं भ्रमंती करणारे दोन्ही संघ आहेत टेनिस विश्वामध्ये. वन्स अगेन स्विच इट करायचं होता. पुन्हा एकदा चांगला बॉल आर्यन भोईर कडून. सोनिया जेव्हा जेव्हा थोडा त्याला रीच पासून थोडा दूर ठेवलाय तेव्हा तेव्हा त्यांनी प्रयोग केलाय स्विच इट करण्याचा. आतापर्यंत 4 रिव्हर्स अटेम्प्ट त्यांनी केलेत, त्यामध्ये एक षटकार त्यांनी ठोकलाय. स्कोरबोर्ड 10 वर थांबलाय. चांगली गोलंदाजी आर्यन कडून. इनसाइड आउट इनफिल्डच्या वरून गुड शॉट. बॅकवर्ड कव्हर पॉइंटला बॉल चाललाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 चौकार. सुरुवात झाली आर्यन भोईर कडून. चौकार आलाय मागील बॉलवर.
ओ स्वीप केलाय, फॉलोइंग स्वीप, बॉल चाललाय, अगदी बघू शकता बॅकवर्ड स्क्वेअर लेगला दमदार हिट, चौकार. चांगला चौकार इथे बघायला मिळते. सोनिया होय थोडा थांबला होता, थोडा पॉज त्याने घेतला होता बॅटिंग मधून, परंतु त्यानंतर आक्रमक झालाय, बॉलला फॉलो करतोय तो. काय फटका खेळाय, स्टँडर्ड शॉट, अफलातून डीप कव्हरला, आणखीन एक शानदार चौकार. बॅक टू बॅक 3 बॉल मध्ये 3 चौकार ठोकलेत, दुसरी चौकार हॅट्रिक. काही डॉट बॉल मी खेळाय, परंतु त्याची अगदी भरपाई करू शकतो याचं उत्तर दिलंय. डान्सिंग डाऊन द विकेट, पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून. आतापर्यंत जे 4 चौकार आले, 4ही फिल्डरच्या डोईवरून आलेत. अफलातून बॅटिंग काय एंड केलाय या ओव्हरचा सोन्यानं. डान्सिंग डाऊन द विकेट, चौकार. येऊन असणार दिसतं बा, आपलं हार्दिक स्वागत. चांगला स्टार्ट मैदानामध्ये मिळवलाय. सोन्याचे वडील आलेत, सन्माननीय ज्ञानदेवजी पावशे, त्यांनाही आम्ही आमंत्रित करू. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. खूप चांगली बॅटिंग तो करतोय. आज क्रिकेट हे फार आधुनिक क्रिकेट आहे, फास्ट क्रिकेट आहे, टॅलेंटेड क्रिकेट आहे. भरपूर काही क्रिकेटर्स आपल्यामध्ये ज्ञान आत्मसात करतायत. त्यामुळे प्रत्येक खेळाडू होय आपला अभिमान आहे, आपल्या गावचा अभिमान आहे. प्रत्येक खेळाडूच्या पित्याला त्याच्या अगदी पुत्राचा अभिमान आहे. बॉटम एंडवर बॉल लागलाय, रवी काठे अगदी त्यांचा रोल अदा करतायत. सोन्यानं मागील ओव्हरमध्ये पहिले 2 बॉल डॉट खेळले होते, परंतु त्यानंतर सलग 4 चौकार लगावले. पहिला बॅकवर्ड कव्हर पॉइंटला, त्यानंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्यानंतर डीप कव्हर आणि त्याच्यानंतर लॉंग ऑफ, असे त्याचे फटके होते. त्यामुळे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी तो करतो. तो स्विच हिट तेवढा चांगला खेळतोय, तो डान्सिंग डाऊन द विकेट तेवढा खेळतोय, बॅकफुट पंच तेवढा खेळतोय, पदतली त्याचा वापर करत असताना फॉलोइंग स्वीप चांगला खेळतोय. सगळे फटके त्यानं मागील 4 बॉलमध्ये दाखवलेत. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून वारंवार गॅप शोधते. किती टायमिंग आहे सोन्याकडे हा फटका खेळण्यासाठी, एक्झिक्यूट करण्यासाठी त्याच्याकडे वेळ किती आहे हे त्याने दाखवलाय. आणखीन एक चौकार, मागील 5 बॉलमध्ये 5 चौकार. लगातार 5 बॉल त्याने खेळत 5 चौकार त्याने लगावलेत. अजून एक आला तर 6 मध्ये 6 चौकार लगावण्याचा विक्रम त्याच्या नावे होईल. गोलंदाजी मार्कवर संदेश पाटील. हो, हाही फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, एकदा जोरदार आले सोडण्यासाठी. 6 बॉल मध्ये 6 चौकार, यावेळेस आणखीन एक पॅडल स्वीप. नवीन रेकॉर्ड खर तर स्पर्धेमध्ये ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये
सोन्याच्या नावे सलग 6 मध्ये 6 चौकार लगावण्याचा अफलातून बॅटिंग. स्विचिंग रिझल्ट तोच. मैदानाचा असा कोणता कोपरा नाही जिथे त्यांनी आतापर्यंत शॉट लगावलेले नाहीयेत. सलग 7वा चौकार. कारण बॅटिंग इतकी चांगली आहे, अगदी प्रेमात पडणारी. सन्माननीय नितलसगावचे उपसरपंच संजू अशोक सांगडे साहेब याचकडून सोन्यासाठी ते 6 चौकार त्यांना सलग 6 बॉलमध्ये लगावले. त्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज त्याच्याकडे आलेले आहेत. अभिनंदन. खूप चांगली बॅटिंग त्यांनी केली. वैयक्तिक तो खेळतोय 35 वर. फक्त चौकारांना तो डील खेळतोय आणि टेनिस विश्वामध्ये पुन्हा एकदा त्यांनी दाखवलंय की जर तुमच्याकडे गुणकौशल्य असेल, तुमच्याकडे स्किल असेल, तर तुम्ही मैदानाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये रन करू शकता. तुमच्याकडे फक्त टेक्निक असायला हवी. भले पॉवर नसेल तरी चालेल. सेन्सिबल क्रिकेट हे करण्यासाठी तुमच्याकडे भरपूर कंट्रोल लागतो आणि तो कंट्रोल त्याने इथे दाखवलाय. त्यांना ठरवलं असतं तर हाही बॉल थोडा पुढील लेनवर होता, इनफिल्डच्या वरून त्याला खेळता आलं असतं, परंतु एक लॉंग टर्म इनिंग त्याला खेळायची, शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहायचं आहे, ही त्याची मानसिकता मागील बॉलवर झळकली. आणि इथे 1 रन करत असताना रवी काठे यांना आणलाय सायकरीनकडे. 40 रन कंप्लीट झाले. तिसरं षटक सुरू आहे. पडगी टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. एकही बॅटर त्यांनी बाद केलेला नाहीये. ही सध्या राहिलेली एक शोकांतिका आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये एक्झिक्यूट केला रवी काठेचा हा स्टँडर्ड शॉट. दोन्ही बाजूने आक्रमण सुरू आहे आणि आता असं म्हणायला हरकत नाही आगे खाई तो पिछे कुआ पंच काहीतरी इशारा करतायत. चौकार आला, पाणी हवंय. स्कोरबोर्ड झालाय 3 ओव्हर नंतर 44. पडगेगाव वलभगावचे सन्माननीय व्यक्तिमत्व आदरणीय आशिष भरत पाटील साहेब वलभ यांच्याकडून स्पर्धेसाठी रोख रक्कम 15,000 रुपयाचं आर्थिक सहकार्याला एकदा जोरदार टाळे त्यांच्यासाठी संपूर्ण ऑर्गनायझर कमिटीच्या वतीनं जानमान वलभ टीमच्या वतीनं आम्ही आपलं मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. 44 वर आताचा स्कोरबोर्ड बिनबाद. सन्माननीय गोविंद जोशी पडगे यांचं आगमन मैदानावर झालंय. त्यांनाही आम्ही आमंत्रित करू. व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. वलभगावचे सन्माननीय संजयजी पाटील यांचं इथे आगमन झालंय. त्यांनाही आम्ही आमंत्रित करू. आपण या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. 44 स्कोरबोर्डवर धावा बघायला मिळतात. त्यामध्ये एकट्या सोन्यानं दमदार बॅटिंग. सोन्याकडून 13 बॉलमध्ये 36 धावांची इनिंग त्याने आतापर्यंत वैयक्तिक इनिंग साकारली. चव्वेचाळीस धावा आतापर्यंत बोर्डवर आहेत. 36 वर 13 बॉलमध्ये खेळतोय सोन्या. या स्पर्धेमध्ये सगळ्यात मोठी इनिंग होती ती आशिष माळी खेरणे या खेळाडूची. त्यानं या मैदानामध्ये 13 बॉलमध्ये 46 धावांची इनिंग खेळली होती. तो बाद झाला होता तर 46 वैयक्तिक धावांवर, परंतु ती मोठी इनिंग होती. परंतु ती इनिंग आणि तो रेकॉर्ड ब्रेक करेल का सोन्या हे देखील पाहायचं आहे. काल तोच आशिष माळी अगदी बघितलं तर ग्रामस्थ मंडळ महालुंगी या स्पर्धेमध्ये मालिकावीर बनला. काय दमदार खेळ तिथे त्याने केलाय. परंतु आता सोन्याचा हा खेळ कसा बहरेल अजून सोडू दिला बॉलला. वाईट बॉलनं सुरुवात झाली या चौथ्या षटकाची. गोलंदाजी ट्रॅकवर आपण निखिल म्हात्रेला बघतोय, बायकरमॅन. 4 मिनिटांमध्ये तुम्हाला पुढचे 4-5 बॉल डिलिव्हर करायचे. लक्षात घ्या कंपल्सरी 20 मिनिटं तुमच्यासाठी 4 ओव्हर फेकण्यासाठी. निखिल निघाला आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल वाईड आलाय. पुन्हा एकदा कट केलाय परंतु पाठीमागे यासाठी फिल्डर लावलाय स्क्वेअरकर साठी.
पाठीमागे फिल्डिंग चांगली होताना बघायला मिळेल. बॅकवर्ड कव्हर पॉइंटला 1 रन इथे मिळेल. स्ट्राईक रोटेट केले. सध्या हेच करायचं आहे. सिंगल गेली डबल गेली हरकत नाही. मोठ्या स्कोरिंग शॉटला थांबावं लागेल स्वर्गीय भरतदादा 11 पडगे टीमला. परंतु नेथलस टीमच्या दृष्टिकोनातून एक टार्गेट त्यांना हवाय, कारण सलामीला गेलेली जोडी जी सुरक्षित आहे. 46 धावा आतापर्यंत बोर्डवर त्यांनी बनवलेत. त्यामुळे एक मोठी इनिंग जर साकारलीच आहे तर एक स्कोरबोर्ड मोठा व्हायला हवा. सन्माननीय वल्लभगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आदरणीय दत्तात्रय पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आम्ही इथे करतो. तर वेस्ट ट्रान्सफर करत असताना डीप मिड विकेटला खेळायचं होतं, परंतु शॉर्ट मिड विकेटमध्ये बॉल लँडिंग झालाय सेफली. 1 रन मिळेल. काहीसं चांगलं कमबॅक निखिलनं मागील 2 बॉलमध्ये दोन्ही बॅटरना थोडं शांत ठेवलंय, परंतु सिंगल त्यांनी चुकवलेलं नाहीये. प्लस पॉइंट आहे. सुरुवातीला काही डॉट बॉल खेळले होते, जवळपास 6 बॉल डॉट खेळले होते, परंतु त्या रन बॅटमध्ये वसूल केल्या. सन्मान्य कालुराम पावशे आणि ईश्वर पावसे यांच्याकडून देखील जे 6 चौकार लगावले सोन्याने, त्यासाठी त्यांच्या दोघांकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. टोटल 1500 रुपयाचे कॅश प्राइज 12व्या खेळाडूकडे ते आम्ही जमा केले. 2 वाईड आलेत. बॅटच्या टो एंडवर बॉल लागला. निखिल थोडा स्विंगिंग गोलंदाजी करतोय. नियंत्रित टप्प्यावर तो गोलंदाजी सध्या करतोय. वेगवान थ्रो इथे राहिलाय, कारण मैदानाची आपण परिसीमा बघितली तर सुंदर अगदी मैदान आहे. कुठेच खास खळगा नाहीये या मैदानाला. त्यामुळं बिंदास तुम्ही थ्रो 1 टप्पा अथवा बाउन्स थ्रो तुम्ही करू शकता. भले तुम्ही ऑन दी स्टंप थ्रो जर केला नसलं तरी थ्रो तो तुमचा सुरक्षितरित्या पोहोचू शकतो, ही गॅरंटी आहे. लेट कट केले, निघालाय बॉल थर्ड मॅनला वेगानं, आणि या चौकारानं 50 अप अर्धशतक पूर्ण झालंय. बॅटिंग करणाऱ्या अगदी जय हनुमान नितलस संघाचं 53 बिनबाद. सन्माननीय श्री आदरणीय व्यक्तिमत्व व्यासपीठावर सन्माननीय दत्तात्रय पाटील साहेबांना आपण बघतोय. स्पर्धेसाठी त्यांनी रोख रक्कम 5000 रुपयाचे आर्थिक सहकार्य केले. सगळ्या दानशूर व्यक्तिमत्वांचा आम्ही आभार मानू. काय फटका खेळाय, शॉट अँड पुल सक्सेसफुल षटकार. राहिलं होतं, परंतु अंतिम बॉलवर षटका ठोकत असताना याही षटकाला मोठे केलाय सोन्यानं. स्कोरबोर्ड पोहोचलाय 60 धावांवर. वैयक्तिक सोन्या खेळतोय 44 धावांवर, ज्यामध्ये 16 बॉल मध्ये 44 धावांची त्याची इनिंग. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी दोन्ही कॅप्टन स्टेजवर या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार. परफेक्ट 20 मिनिटांमध्ये 4 षटकं फेकलेले आहेत, त्यासाठी लॉस ऑफ थँक्स स्वर्गीय भरतदादा 11 पडगे. तर ऋण 11 नारायण आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे दोन्ही कॅप्टन आपण स्टेजवर यायचंय टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. चला मॅच ऑन करा, कारण तुम्हाला स्ट्रॅटर्जी आणि ड्रिंक्स ब्रेक एकदाच दिला जातो 3 ओव्हर नंतर. चला दोन्ही कॅप्टन आहेत, वेलकम. आम्ही त्यांचं स्वागत करू. आपण ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. अंतिम ओव्हर सुरुवात झाली. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा ट्राय केला. बॉल चला डीप मध्ये लॉंग ऑनला. दक्ष आलाय अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. पहिल्या बॉलवर आली सिंगल.
स्कोरबोर्ड फार चांगला बनलाय. एक चांगली धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट आतापर्यंत राहिली. 5 बॉल उर्वरित आहेत. बिनबाद 61 धावांची एक मोठी पार्टनरशिप या दोन सलामीवीरांची सोन्या पावशेने केलेत. 44 धावा 16 बॉल मध्ये रवी काटेने त्याला साथ दिले. 9 बॉल मध्ये 12 धावांची इनिंग त्यांनी साकारली आहे. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर उभा आहे सोन्या. हा तर तोफा होता. नो बॉल आणि त्या बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक आगळा वेगळा फटका, लॉंग स्टॉपला षटकार आणि अर्धशतक पूर्ण केलाय. या षटकाराने सोन्या आपली बॅट वर करून प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारायचंय. एकदा जोरदार टाळ्या सोन्यासाठी. पहिलं अर्धशतक ग्रामस्थ मंडळ चषकाचं डीजे. स्कोरबोर्ड आता वेगानं पुढे चाललाय. अजूनही 68 रन ऑन बोर्ड मध्ये. हा फ्रीटचा चेंडू होता. थोडं पाठीमागे अगदी बघितलं डिलिव्हरी केले लेक्समच्या. यस पंच सांगतात वाईट. फ्रीट कंटिन्यू राहील कारण या अगोदर बॉल जो बीमर होता त्यावर षटकार ठोकलाय सोन्यानं आणि त्या षटकाराने त्याचं स्वतःचं अर्धशतक पूर्ण केलं. हॅपी मोमेंट. एक आनंदाचे क्षण आहेत जर्मन नितलस संघासाठी, त्यांच्या सपोर्ट सिस्टमसाठी. कारण एक मोठी इनिंग सकाळचं सत्र गाजवलंय आपल्या बॅटमधून. आज वातावरण देखील चांगलं आहे बॅटिंगसाठी फिल्डिंगसाठी. हा तर तोफा होता. फुलटॉस बॉल दोन्ही हाताने तो तोफा कबूल केलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. ₹1000 का प्राइस दिला जाईल सोन्याला, कॅश प्राइस त्या अर्धशतकासाठी. पुन्हा एकदा या बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. अनस्टॉपेबल इनिंग. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. सोन्या ठोकतो षटकार. कोणतीच संधी सोन्याने गमावली नाहीये. 7 बॉल 7 चौकार असेल. 3 बॉल 3 षटकार आता त्याने लगावलेत. त्यासोबत अर्धशतकी पूर्ण केलेली आहे. 4 बॉल 4 षटकार लगावले त्याने आता. कारण या अगोदरच्या अंतिम बॉलवर चौथ्या षटकाचे त्याने षटकार ठोकला होता. या ओव्हरमध्ये 3 षटकार बॅक टू बॅक ठोकलेत. फक्त 2च बॉल कंप्लीट झालेत या ओव्हरमध्ये आणि रन आलेत 22. 2 बॉल मध्ये 22 आलेत. आणखीन एक नो, आणखीन एक 6. क्या बात है. आणि असं म्हटलं जातं ना सुधीर, उपरवाला देता है तो छप्पर फाड़ के देता है. आणि तसंच काही झालंय सोन्याच्या वाट्याला. आज ऑफर व ऑफर बंपर ऑफर आलेत. ती एकही ऑफर त्यांनी सोडलेली नाहीये. अजून एक षटकार. आणि रन आलेत या ओव्हरमध्ये 29. आता गोलंदाजाला पंचांनी या मॅच मध्ये त्याला गोलंदाजी करता येणार नाही कारण 2 बीमर तुम्ही फेकले. याचा अर्थ लॉ सांगतोय की तुम्ही बॅटरला इंजर्ड करण्याचा प्रयत्न केलाय. एक मान्य असतो परंतु दुसरा नाही. त्यामुळे अजून एक फ्री हिट. 5 बॉल 5 आलेत. हो हा चांगला बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. रवी काटे हे सांगतायत लेग साईडला टार्गेट केलं पाहिजे होतं. परंतु एखाद्या खेळाडूची क्रिकेटची जिद्द आणि किती मोठी इनिंग असावी, त्यामध्ये काय काय समाविष्ट असावं, इतिहासामध्ये नोंद होईल इतकी चांगली. जेव्हा जेव्हा मिनी वानखेडे स्टेडियमवर नितलस संघ खेळासाठी येईल तेव्हा तेव्हा हे नाव सोन्याचं आणि हा रेकॉर्ड हा जरूर अबाधित राहील. इतकी चांगली इनिंग त्यांनी साकारली. स्कोर झालाय टोटल सुधीर 89. त्यामध्ये अजून एक ऍड केली जाईल. 90 धावा बोर्डवर लागतायत.
फार मोठी धावसंख्या आली आहे. काल राजाराणी घोट संघाने 99 रन केले होत्या 5 षटकामध्ये आणि अजून ती संधी आहे. अजूनही 2 बॉल बाकी आहेत. रवी काटे स्ट्रायकरेनकडे 90 आहेत ऑन बोर्डवर. एवढा जर अर्ध्या पिचवर बॉल तुम्ही कराल तर रिझल्ट हाच येणार आहे. फायनली आणखीन एक षटकार. द 36 रन आले त्या ओव्हरमध्ये. 96 ऑन बोर्ड. 96 रन. अंतिम बॉल. शेवटचा बॉल. हेलिकॉप्टर लुक दिलाय. बॉलला पाठवले डीप काऊ कॉर्नरला. 1 रन बनतीये. दुसरीसाठी निघालेत आणि 2 रन पूर्ण. नॉट आउट. तिसरीसाठी निघालेत. डेंजर एंडकडे सोडण्यात धावतोय आणि पंचांनी बाद घोषित केले. अशा रीतीनं 2 रन मिळतील. स्कोरबोर्डवर धावा लागलेत 98. 98 रन ऑन बोर्डवर झळकत आहेत. 99 धावांची गरज आहे. 99 टू विन. या सिटी स्टेल थांब शंकर. टॉस जिंकले श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे. टॉस जिंकलाय. निर्णय काय? क्षेत्ररक्षण. खूप चांगला प्रवास राहिलाय. तोही भरपूर फॉर्म मध्ये यंदा दिसलाय. संघही खूप चांगली कामगिरी करतोय. अपोजिशन्स मध्ये देखील तेवढाच मजबूत संघ आहे. क्षेत्ररक्षण करायचंय या मॅच मध्ये. आपण बघतोय 99 धावांचं टार्गेट आहे. बऱ्याच चुका फिल्डिंग मधून केलेत गोलंदाजीतून. परंतु काय कानमंत्र देशील गोलंदाजांना आणि किती धावांपर्यंत थांबवलं पाहिजे असं तुला वाटतं? कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. कसं वाटतं मिनी वानखेडे स्टेडियम अगदी वलभगावचं हे मैदान? खूप छान आहे. स्पर्धेचं आयोजन 4 दिवस क्रिकेट शृंखला आहे. स्पर्धेचं पहिलं कॅश प्राइज 60,000 रुपये. परंतु स्पर्धेमध्ये तुम्हाला 2 व्हीलर बाईक मालिकावीरासाठी बघायला मिळेल. 4 स्पोर्ट्स सायकल आहेत. 3 स्पोर्ट्स सायकल आहेत. एक बॅट आहे बेस्ट बॅटरसाठी. कसं वाटतं संपूर्ण नियोजन? आयोजन खूप छान आहे. नियोजन पण भारी. नेरे संघाविरुद्ध किती मॅचेस झालेत आतापर्यंत? काय माहित तर नाही. मला तर नाही माहित कधी झाली की नाही माहितच नाही. विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देऊ. एक चांगलं बॅटल तुम्हाला जरूर अनुभवायला मिळणार आहे. सवय पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्स मध्ये. तत्पूर्वी मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत. मी आमंत्रित करेन सन्माननीय बालाराम पाटील यांना की आपण यावं. तर दयन यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान करतोय आपण. बालारामजी पाटील माय उबदार शाल, त्यासोबत पुष्पगुच्छ आणि त्यासोबत आपण सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा शुभ सन्मान इथे करतोय. ग्रामस्थ मंडळ चषक बघा, हा आदर आहे राजश्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल. कारण महाराजांचं पूर्ण अगदी प्रतिमा त्या ट्रॉफीवर तुम्हाला बघायला मिळेल. आणि नयन हा सन्मान देताना आणि बालाराम पाटील साहेब यांनी सन्मान घेताना दोघांनी आपल्या पायातील चपला बाहेर काढल्या होत्या. त्यानंतर मी दत्तात्रय पाटील यांना विनंती करेन की साहेब आपण या आपला सन्मान घेण्यासाठी. आदरणीय दत्तात्रय पाटील यांचा आपण सन्मान इथे करतोय. स्पर्धेसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. वलभगावचे आदर्श व्यक्तिमत्व आणि सत्कार मूर्ती आजच्या या स्पर्धेमध्ये. त्यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान माई चुबदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या पुष्पाप्रमाणे आपल्या आयुष्यामध्ये आनंद सुगंध दरवळत राहो यास तुम्हाला शुभेच्छा. त्यानंतर सन्माननीय संजयजी पाटील यांचा आपण सन्मान इथे करतोय.
सन्माननीय संजयजी पाटील त्यांचा आदरातिथ्य शुभ सन्मान नयन यांच्या शुभ हस्ते. डे 2 खरं तर आजचा दुसरा दिवस आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं अगदी बघतो आपण मान्यवरांची उपस्थिती, त्यांचं आर्थिक योगदान, सामना देखील तेवढाच टॉप क्लास हा बघायला मिळेल. कारण त्यानंतर सन्माननीय संजू अशोक सांगडे साहेबांना मी विनंती करेन, नितलस गावचे विद्यमान उपसरपंच, त्यांना मी आमंत्रित करेन. राजकीय क्षेत्रामधील अग्रगणित नाव नितलस गावचं, त्यांचा हा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण करतोय. चला सामना सुरू ठेवू आपण. 99 करायचे त्या मॅच मध्ये. पहिला बॉल थोडा हवेत आहे. उपसरपंच साहेबांचा इथं शुभ सन्मान केला जातोय. नितलस गावचे एक आदर्श व्यक्तिमत्व, त्यांचा हा सन्मान, त्यांचाही आपण मनपूर्वक आभार मानूया. त्यानंतर सागरजी काठे यांना मी विनंती करेन की आपण या आपला सन्मान घेण्यासाठी. सन्माननीय सागर काठे यांचा सन्मान आपण इथे करतोय. त्यांचाही आम्ही मनपूर्वक आभार मानू. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांचा आभार मानतो. अँड नाव बॅक टू क्रिकेट. चला मॅच ऑन झाली आहे. आव्हान मोठे आहे, लक्ष फार मोठे आहे, त्यामुळं असेच प्रहार तुम्हाला करावे लागतील. त्यामुळं प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर कसा पाठवता येईल याचं उद्दिष्ट समोर ठेवून बॅटिंग करावी लागणार आहे. हा मॅक्झिमम आलाय. सुरुवात झाली आहे. 99 रन करायच्या विजयासाठी. मागील बॉल षटकार आला तर हा बॉल अगदी जड मध्ये बुंद्यात अगदी बघायला मिळालाय. जवळपास 20च्या सरासरीने धावाच करायचे प्रति षटकामध्ये. त्यामुळे 3 स्कोरिंग शॉट हे तुम्हाला कंपल्सरी लगावावेच लागतील, कारण आव्हान फार मोठे. सुरुवातीपासून आक्रमक राहावं लागणार आहे. वाईड यॉर्कर केलाय, चॉप करता आलेला नाहीये, इनसाइड आउट करता आलेला नाहीये, त्यामुळे हा बॉल चाललाय विकेट कीपर कडे. डॉट बॉल. धावसंख्येची इन्व्हेस्टमेंटच एवढी मोठी आहे की इथे नो कॉम्प्रोमाइज. बॉल सोबत तुम्हाला कॉम्प्रोमाइज करता येणार नाही. प्रत्येकी बॉलवर रन तुम्हाला हवेत. प्रत्येकी बॉलवर तुम्हाला दमदार हिट दाखवावेच लागतील, ज्याची गरज आहे टीमला. खोदून काढलाय, गॅप मोठी आहे. बॉल 2 खेळाडूंच्या मधून निघालाय, वेगाने निघालाय, देऊन जाईल. 4 रन, चौकार. पहिले षटक पॉवर प्लेचं जे आता संपलंय आणि स्कोरबोर्डवर रन लागतायत टोटल 13. नव्याण्णव धावांचं एक भलं मोठं धावसंख्येचं आव्हान, धावांचा एक डोंगर उभा केलेला आहे. हा लक्षात घ्या, यानंतर विनर वर्सेस विनर मॅच होईल. त्यामधून यातून विजेता संघ आपण कुठे जायचं नाहीये, तुम्हाला थांबायचंय. कोणीदास निघालाय आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. सोन्या पावशे. पहिला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी अवे फ्रॉम द बॉडी. वाईड यॉर्कर करताना दिसलाय. टॉट बॉलनं सुरुवात झाली. आव्हान मोठं होत चाललंय. उर्वरित चेंडू आणि धावांमधील अंतर तुम्हाला बघायला मिळेल.
जिथे पाहिजे तर 24 बॉलमध्ये 86, आता 23 बॉलमध्ये 86 धावा तुम्हाला करायच्या आहेत. आव्हान भरपूर मोठं होत चाललंय सध्या मैदानामध्ये. स्लॉट मध्ये बॉल आलाय जरूर, परंतु उंची गाठले लांब्याऐवजी फिल्डर डाऊन द बॉल. रवी काठे पहिली विकेट, महत्वाची विकेट या मॅच मध्ये. निखिलला ऑप्शन नव्हतं, त्याला माहिती आहे प्रत्येक बॉलवर हल्ला केला तरच आणि तरच हा स्कोरवर चेस होऊ शकतो, परंतु या प्रयत्नामध्ये त्याने गमावली विकेट. पहिला धक्का टीमला. संदेश मात्र आल्या बॅटिंगसाठी. विपुलजी भोयर जे आमचे डीजे ऑपरेटर आहेत. फ्लिक ऑफ द रिस्ट, चांगला हा स्ट्रोक कन्वर्ट केलाय. अशाच काही फटक्यांची नितांत गरज भासणार आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दाखल. 4 रन. बोर्ड पुढे चाललाय. ऑन बोर्डवर धावा आहेत त्या टोटल 17 धावा तुम्हाला बोर्डवर बघायला मिळतील. आव्हान फार मोठे. सोन्या पावशे निघालाय बॉलिंग ट्रॅकवर. बॉल हवे ते मिसटायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना अविनाशला आपण पाहिलं अजून एक विकेटचे पतन. दुसरा विकेट गमावलाय. निघालाय सोन्या आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. अपील भरपूर. होय, बॅटर आउट आहे. आउटसाइड एज लागली होती. हे पंचाने पाहिलं, बघितलं, परंतु थोडीशी बॅटरची परीक्षा घेतली गेली. तिसरा विकेट. असावं की होय, समोरच्या संघाला देखील ते आव्हान कठीण वाटलं पाहिजे. संघर्ष दम असला पाहिजे. होय, क्रिकेट खेळामध्ये एक जिंकणारे हरणारे जो प्रदर्शन चांगलं करेल तो डेफिनेटली जिंकणार आहे, परंतु संघर्षामध्ये दम असला पाहिजे आपण सातत्यानं म्हणतो. अगदी अवे फ्रॉम द बॉडी वाईड यॉर्कर करताना दिसले. सोन्या पावशेचे षटक जबरदस्त राहिलं. 3 विकेट या ओव्हरमध्ये त्याने घेतल्या. एक चौकार जोर आला, त्यामुळे 4 धावा या ओव्हरमध्ये आलेत. पहिले 2 षटकांचा खेळ संपलाय. 99 धावांचं लक्ष होतं. स्कोरबोर्डवर धावा लागले टोटल 17. उर्वरित 9 धावांमध्ये अंतर 18 बॉल 82 धावांची गरज. झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. नरेश पाटील साहेब, वलभगावचे आणखी एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. खूप चांगला संपूर्ण आमच्या ग्रामस्थांचा अगदी सपोर्ट राहिला या स्पर्धेसाठी.
त्यांचा आर्थिक योगदान असेल या स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये ते अनमोल आहे. त्याबद्दल सगळ्यांचंच मी मनाच्या अंतःकरणापासून आभार मानेन. चला तिसऱ्या षटकाला आपण सुरुवात करतोय. थोडा वेगवान खेळ राहू द्या. मी पुन्हा एकदा सांगेन यानंतर विनर वर्सेस विनर मॅच आहे, त्यामुळे विजेत्या संघाला थांबायचं आहे. ड्राईव्ह केला बॉलला, पाठीमागे फिल्डर आहेत. डीप मध्ये काऊ कॉर्नरला 1 रन मिळेल. सिंगलला आता फारसा फरक पडणारच नाही या मुलात नेतलस टीमला. ओळख या सिंगल डबलला नेतलस संघ या मॅच मध्ये अजून हावी होत चाललाय. फक्त डील षटकार सावकारानंच होऊ शकते. टीम परगडीच्या दृष्टिकोनातून कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. थोडी शॉर्ट लेन ठेवली, अकोल टप्प्याचा बॉल पुल केलाय परंतु तोही फटका इनकम्प्लीट आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये टिपला हा झेल. बॅटर आउट. अठरा. भरपूर लो स्कोर सध्या बोर्डवर आहे. फार उंची गाठायची आहे, फार दूर जायचं आहे अजूनही. जेल निसटलाय हातातून. जीवनदान जरूर मिळालंय. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच बाहेर जाऊन थांबवायचा आहे बॅटरला. आता त्यामुळे त्यांच्याकडे एवढा ऑप्शन नाही आहे. रन फलक फक्त आणि फक्त 18 वर. त्यामध्ये 4 महानतम बॅटर गमावले टीम बडगेनं. स्टँडर्ड शॉट खेळता क्षणी मोहर लागली ती 6 धावांची. षटकार. वा स्कोरबोर्ड. एज हलकासा लागलाय, त्याच्यानंतर तो बॉडीवर जाऊन आदळलाय बॉल. 1 रन इथे मिळेल. मॅच मध्ये जेवढा संघर्ष हवा होता ना तो बघायला मिळाला नाहीये. वर 4 बघायला मिळतात. स्विच हिट केलाय, पॉवर हिट, गुड शॉट. होय, हे फटके जरी मॅच दूर चालली असली तरी हे फटके तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये अपकमिंग टुर्नामेंट मध्ये विश्वास देऊन जातील. षटकार. सन्माननीय व्यक्तिमत्व गणेशजी गावंड साहेबांचे ते आगमन झालंय. एक उत्कृष्ट क्रिकेटर विनय यांचे पिताश्री गणेशजी गावंड साहेब, आपलं हार्दिक स्वागत. स्कोरबोर्ड अगदी थांबलाय. ऑन बोर्डवर तुम्हाला बघायला मिळत आहेत 31 धावा. 99 धावांचं लक्ष होतं. 99 टू विन. सन्माननीय नरेश पाटील वलप यांच्याकडून 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य स्पर्धेसाठी आलंय. त्यांचं हार्दिक स्वागत. 12 बॉल मध्ये पाहिजेत 68 रन. हेलिकॉप्टर लुक द्यायचं होतं. फटका फसला. फिल्डर डाऊन द बॉल. जज करत असताना वेल जज अँड वेल कॅच. बॅटर आउट. थोडं वॉर्मअप करा. सगळे आल्यापासून बसूनच राहिलेत, कारण लगेच फिल्डिंग साठी उतरायचं आहे.
अर्धी सेना मैदानातून बाहेर झाली आहे. 31 बोर्डवर आहेत. 5 विकेट त्याने आतापर्यंत गमावलेत. सामना संपल्या क्षणी निरेसंघ उतरायचा मैदानात. 31 ऑन बोर्डवर आहेत. 5 विकेट. बॅटच्या टो एंडवर हा बॉल लागलाय. पाठीवर फिल्डिंग चांगली झाली आहे. शॉट थर्ड मॅनला कोणती रन इथे मिळणार नाही. वन साइड हा सामना बघायला मिळतो. याचं कारण गोलंदाजी केलेली नैराश्य. पहिल्या 4 ओव्हरमध्ये होय इतक्याही रन काहीशा खर्च झाले होते, परंतु अंतिम ओव्हरमध्ये भरपूर रन, जवळपास मला वाटतं 38 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये आल्या. पायांवर लागला हा बॉल, परंतु पंच सांगताय लेग स्टंपच्या बाहेर ऑलरेडी पिचिंग झालाय, त्यामुळे लेग बाय ना एक सिंगल मिळेल. सोन्यानं अगदी बघितलं आपण तर ज्या पद्धतीने बॅटिंग केली, त्याचे 7 बॉल 7 चौकार असतील लगातार, 5 बॉल 5 षटकार असतील. अफलातून इनिंग होती. 22 बॉलमध्ये 69 धावा सोन्याने केल्या. हा फटका चांगला होता, परंतु फिल्डरला भेटता आले ते नाहीये. अजून एक विकेट. अविनाश बत्तीस ऑन बोर्डवर आहेत. 6 विकेट गेलेत. प्रमुख बॅटर तंबूच्या आश्रयाला आहेत. बॉटम एंडचे खेळाडू आता मैदानामध्ये चाललेत. वर खेळायचं होतं, फिल्डिंग चांगली ती झाली. आणखीन एक चांगला झेल टिपलाय. 7वा धक्का आता टीमला मिळतोय. तीन विकेट मिळाले. जर आता डॉट बॉल आला तर मॅडन होऊ शकतो. भावेश भोईर भावेश आलाय. चला मॅडन पासून वाचवलंय त्याने आपल्या टीमला. 1 रन इथे मिळेल. 2 धावांचे षटक, 1 लेग बाय आणि 1 रन. सन्माननीय प्रकाश वामन सांगडे यांचे ते आगमन झाले, त्यांना आम्ही आमंत्रित करू. आपण व्यासपीठावर या. शिवाजी पावशे साहेब नितलस त्यांनाही आम्ही आमंत्रित करू. आपण या व्यासपीठावर. आपलं हार्दिक स्वागत. चला मॅच लगेच ऑन करा. अंतिम 6 बॉल बाकी आहेत. 66 पाहिजेत. अश्विन म्हात्रे गोलंदाजीसाठी आता सज्ज झालाय. शेवटचे 6 बॉल उर्वरित राहिलेत. मॅच मध्ये राहिलेल्या फॉर्मॅलिटीज आता कंप्लीट होत आहेत. चला बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन मिळतील या बॉलवर. थोडासा एकतर्फी हा सामना. परंतु यानंतर एक बेस्ट बॅटल तुम्हाला बघायला मिळेल. कारण आहे पडके टीमनं गोलंदाजीतून भरपूर चुका केल्या. अंतिम ओव्हरमध्ये आलेल्या रन, अंतिम ओव्हरमध्ये झालेल्या चुका. दूर चाललाय बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. ज्या फॉर्मॅलिटीज राहिलेत या मॅच मध्ये ते कम्प्लीट होत आहेत. चला भावेश, काही फटके त्याला खेळावे लागतील. फुटवर्क नव्हतं, अगदी जागेवरून खेळायचा प्रयत्न केलाय. बॅटरच्या रीच पासून बॉल दूर डिलिव्हर्ड केलाय, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल.
अश्विन वाईड बॉल एक्स्ट्रा. चला मॅच थोडीशी स्पीड ठेवा आपण. एक्स्ट्रा आलाय मागील बॉलवर. स्कोरबोर्ड 39 वर पोहोचलाय. 55 60 65 धावा एक चेसेबल स्कोर असतो. जेव्हा जेव्हा 70 प्लस धावा होता तेव्हा 5 षटकामध्ये दबाव वाढतो बॅटिंग टीमवर आणि त्या दबावामध्ये विकेट गेल्या तर अजून दबाव वाढत जातो आणि एक्झॅक्टली तेच घडले. 99 धावांचं एक भलं मोठं आव्हान. त्यामुळे दबाव भरपूर होता बॅटिंग टीमवर टॉप ऑर्डरवर. त्यांना मैदानामध्ये स्थान टिकवता आलं नाही तर थांबता आलं नाही. त्यामुळे मिडल ऑर्डर देखील बाद झाले. बॉटम एंडचे खेळाडू थोडा संघर्ष करतायत. थोडे वेगळे प्रयोग होत आहेत. जणू की प्रॅक्टिस सेशन सुरू आहे असं वाटतंय. चला हरकत नाही. कधी कधी एखादा दिवस खराब असतो. गोलंदाजीतून चांगले काम होत नसतं. पडगे संघ देखील एक नावलौकिक संघ आहे. आज कदाचित दिवस गोलंदाजीतून खराब असावा. विकेट मिळते. अल्पेश भोईर होय 5 षटक 5 गोलंदाज वापरायचे होते. आज अल्पेशचे 1 ओव्हर ची फार महत्वाची टर्निंग पॉइंट ठरले असते त्याच्या अनुपस्थिती टीममध्ये. फार चांगला गुणवंत लेग कटर ऑफ कटर दोन्ही बॉल खूप चांगल्या पद्धतीने तो फिरवतो. त्यासोबत त्याचे अनेक चांगली गोलंदाजी अनेक वेळा झाली परंतु आज टीमनं थोडं नैराश केलं. ताकद जोखून दिली होती. मॅच संपली आहे आणि एक फार मोठ्या फरकानं हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन टीम. इथलंच जबरदस्त प्रदर्शन त्यांनी या मॅच मध्ये दिलंय आणि हार्ड लक पडगे संघ. नेक्स्ट टुर्नामेंटसाठी आम्ही तुम्हाला देऊ शुभेच्छा. आज झालेल्या चुका सुधारा आणि चला नेरी संघ आपण लगेच उतरा मैदानामध्ये.